वारासाठी हे अध्यक्षपद असणार आहे। आणि आज संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊयात आपले प्रतिनिधी मनोज जयस्वाल यांच्याकडून। मनोज, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर झालेलं आहे। आकांक्षा, अगदी खरं आहे। गेल्या अनेक महिन्यापासून पाहायला गेलं तर उत्सुकता लागलेली होती की जिल्हा परिषदेच्या निवडणुका नेमक्या लागणार किंवा गेल्या 2 ते 2.5 वर्षापासून जिल्हा परिषदेच्या निवडणूक लांबणीवर गेल्या होत्या। आरक्षणाचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजला होता। ओबीसीचं आरक्षण ही त्यात मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरला होता। मात्र त्यानंतर आता कुठं हायकोर्टाच्या निर्णयानंतर निवडणुका घेण्याचा आदेश जारी केल्यानंतर या संपूर्ण प्रक्रियेला कुठेतरी हालचाली सुरू झाल्या होत्या। त्यानंतर जर पाहायला गेलं तर आता ग्राम विकास विभागाने हा जो आता आदेश काढलेला आहे, सर्व जे 34 जिल्हा परिषद आहेत त्यांचं आरक्षण आता जारी करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता नक्कीच येत्या काळामध्ये या निवडणुका पार पडून कुठेतरी ग्राम विकासाच्या चालनेला मदत मिळणार आहे, हेच म्हणावं लागेल। अगदी खरं तर अनेक दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या निवडणुका या लांबणीवर जाताना आपल्याला पाहायला मिळालं। त्यामुळे आता एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने हे आरक्षण जाहीर करण्यात आलेलं आहे। त्यामुळे अत्यंत एक महत्त्वाचा टप्पा म्हणायचा का? नक्की आकांक्षा, पाहायला गेलं तर 2.5 वर्षापासून यावर अनेक वादविवाद पाहायला मिळाले की ह्या ज्या निवडणुका होऊ घातलेल्या होत्या यामध्ये कुठेतरी राज्य सरकारने हस्तक्षेप केलेला नव्हता। मात्र सुप्रीम कोर्टामध्ये हे सगळं प्रकरण गेल्यानंतर याचा आता मार्ग मोकळा झालेला आहे आणि अवघ्या 6 ते 8 महिन्यात निवडणुका घ्या असा आदेश जारी केल्यानंतर ह्या निवडणुकीला कुठेतरी आता मार्ग सापडलेला आहे की लवकर निवडणुका होतील। आणि त्याच अनुषंगानं सर्व जे जिल्हा परिषद 34 जिल्हा परिषद त्यांच्या जे आरक्षण आहे जिल्हा परिषद अध्यक्षांच्या ते आता कुठेतरी मार्गी लागले आता त्यामुळं आता येत्या काळामध्ये नक्कीच चांगल्या प्रकारे ग्राम विकासाचं काम होऊ लागेल असं म्हणावं लागेल। अगदी मनोज, तुम्ही आमच्या सोबत असेच राहा। आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ हे सुद्धा आपल्या सोबत आहेत। अभिषेक, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने एक महत्त्वाचं पाऊल पडलेलं आहे। अध्यक्षपदाचं आरक्षण हे जाहीर करण्यात आलंय।